राज्यसभेची 4 वर्ष अद्याप शिल्लक आहेत बरं का. तरी तिकडे राजीनामा द्या आणि लोकसभेला उभे राहा असा सल्ला मिळाल्यानंतर संजय राऊतांमधला खरा शिवसैनिक ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला एका पायावर तयार झालाय. आता अशा बातम्या कालपासून वाचायला ऐकायला मिळतात बरं का. 2019ला सेना भाजपा युती असताना ईशान्य मुंबईचा गड जो आहे तो भाजपाच्या नवख्या म्हणजे महानगरपालिकेत नगरसेवक गटनेता असलेल्या मनोज कोटक यांनी राखला होता. तसं पाहिलं तर ईशान्य मुंबईचा हा गड भारतीय जनता पक्षाच्या विचारांशी बांधील आहे असं म्हटलं जातं. या लोकसभेत असणाऱ्या मुलुंड विधानसभेतला एक, घाटकोपर पूर्व आणि पश्चिम या 2 विधानसभेतले 2 असे 3 आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत. तर भांडूप आणि विक्रोळी अशा 2 ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. तर शिवाजीनगर मानखुर्दला आपला अब्बू आहे, समाजवादीचा अब्बू असीम आझमी. जर लोकसभेला थेट लढत झाली महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात, तर या लोकसभेत दोन्ही युत्या आघाड्यांचं पारडं समसमान जड असणार आहे. 3 आमदार भाजपाचे तर 3 मवियाचे. अशात मी संजय राऊतांना या मतदारसंघातून सेनेचा किंबहुना मवियाचा उमेदवार म्हणून इमॅजिन करत असताना नेमकं काय घडणार आहे, काय घडणार आहे? मी शीर्षकात असं का म्हणालोय, अब आएगा मजा, कोणसा मजा आने वाला, हेच जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि आपण पाहत आहात आकार DG9. मित्रो, आपल्या या चॅनलवरचा कंटेंट जर आपल्याला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काय, आजच्या ठळक बातम्या संपल्या. आता वळूयात मुद्द्याकडे. मुळातच ईशान्य मुंबई लोकसभा या मतदारसंघाबाबत बोलताना फार सावधपणे बोलावं लागेल, कारण हा मतदारसंघ पूर्वी वेगळ्या पद्धतीने विस्तारलेला होता. ज्यात मला वाटतं दादरपासून परळचा मागचा भाग, सायनचा काही भाग, कुर्ला, धारावी असं एकंदर विचित्र मॅपिंग होतं. या भागातून 1967 ते 71 काँग्रेसचे उमेदवार निवडून गेले, म्हणजे अगदी स.गो. बर्वे, तारा सप्रे आणि राजाराम कुलकर्णी. त्यानंतर जनता पार्टीच्या लाटेत 1977ला आणि 1980ला सुब्रमण्यम स्वामी जनता पार्टीचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून लढले आणि जिंकले देखील. नंतर इथे 1984 ते 2004 एक वर्ष आलटून पालटून काँग्रेस आणि भाजपा असे जिंकत आले. एका टर्मला भाजपाचा खासदार तर दुसऱ्या टर्मला काँग्रेसचा, असा आलटीपलटीवाला खेळ या मतदारसंघाने खेळलेला आहे. यात भाजपाकडून जयवंतीबेन मेहता, ज्या खरं तर दक्षिण मुंबईतून लढायच्या, त्या एकदा म्हणजे 1989ला आणि 1996ला प्रमोद महाजन, 99ला किरीट सोमय्या असे भाजपाचे उमेदवार निवडून आले. तर काँग्रेसचे गुरुदास कामत या भागातून सगळ्यात जास्त म्हणजे 4 वेळा खासदार म्हणून दिल्लीला गेले. 2009ला राष्ट्रवादीच्या तिकिटावर संजय दिना पाटील निवडून आले होते. या निवडणुकीत मनसे फॅक्टर जोरात चालला होता. जेव्हा संजय दिना पाटील यांना 2,13,000 तर भाजपाच्या किरीट सोमय्यांना 2,10,000 मतं पडली होती. तर मनसेच्या शिशिर शिंदेंनी शिवसेनेच्या वाट्याची सगळी म्हणजे मोठ्या प्रमाणातली ती मतं जी शिवसेनेच्या किंवा युतीच्या उमेदवाराला जायला हवी होती, मिळायला हवी होती, ती जवळपास 1,95,000 मतं मनसेच्या शिशिर शिंदेंनी खाल्ली होती. आणि फक्त 2-2.5 हजार मतांच्या फरकानं भाजपा सेना युतीचा उमेदवार किरीट सोमय्या पडला. असं मुंबईत जवळजवळ सगळ्याच जागांवर घडलं होतं. उत्तर मुंबईत राम नाईकांसारखा दिग्गज नेता सुद्धा पडला होता, ते याच मनसे फॅक्टरमुळे. असो, आता तो इतिहास झालाय. आज आपण ज्या विषयावर बोलतोय तो आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात उभे राहण्याची तयारी दर्शवणाऱ्या संपादक संजय राऊत यांच्याबद्दल. पहिली गोष्ट, राऊत तयार आहेत, ठीक आहे, पण त्यांना ही जागा सोडणार कोण? कारण मवियाच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यातली आहे. मागच्या निवडणुकीत संजय दिना पाटील हेच राष्ट्रवादीचे उमेदवार होते, तर मनोज कोटक सेना भाजपाचे उमेदवार. आपल्याला हे सुद्धा आठवत असेल की या ठिकाणी किरीट सोमय्याच लढणार होते 2019ला, पण त्यांनी महानगरपालिका निवडणुकींच्या वेळेस मातोश्री आणि बांद्र्याचा बॉस यांच्यावर भरपूर टीका केलेली होती. त्यामुळे ठरवून आणि सांगून उद्धवजींनी किरीट सोमय्यांचं तिकीट कापायला लावलं. नाहीतर कदाचित या एका जागेच्या मुद्द्यावर भाजपा सेना युती 2019च्या लोकसभेला तुटली देखीलच. संजय राऊतांनी सोमय्यांचे तिकीट कापण्याच्या प्रयत्नात कामात आघाडी घेतली होती, जोर लावला होता. स्थानिक शिवसैनिकांना हाताशी धरून तिथे शिवसेनेचा उमेदवार म्हणून स्वतःच्या भावाला सुनील राऊतला उभं करण्याची तयारी लावली. होर्डिंग्स लावले, बॅनर लावले, सामनात रोज काही ना काही लिहून. वक्त की नजाकत बघून फडणवीसांनी मोदी शहांना सांगून किरीट सोमय्यांना बसायला लावलं.
नगरसेवक मनोज कोटक हा नवखा उमेदवार दिला गेला, पण युतीच्या मतांची बेरीज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी खबरदारी म्हणून लावलेला अतिरिक्त जोर याच्या बळावर हेच नगरसेवक मनोज कोटक खासदार बनले. याच मतदारसंघातून 2009ला जिंकलेले संजय दिना पाटील यांनी मध्यंतरी राष्ट्रवादी सोडली आणि सध्या ते शिवसेनेत आहे. ही काय शिवसेनेसाठी जमेची बाजू होऊ शकत नाही, पण आता संजय राऊत जर ईशान्य मुंबईतून उभे राहणार असतील तर त्यांच्यासाठी हा सामना सोपा तर अजिबातच नसणार आहे. तर त्यांची 4 वर्षांची राज्यसभेची खासदारकी अद्याप शिल्लक असताना ते कशाला अशा बेभरोशाच्या खेळात आपला दावा मांडतील, हाही विचार मनात येत असेलच. पण जर पक्षप्रमुखांनी सांगितलं तर राऊतांना हा डाव खेळण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्यात असं आहे की विजय तर कठीणच दिसतोय आणि पराभवासाठी जोरदार फिल्डिंग लागणार आहे. राऊत नुसते काल बोलले काय, मला जर उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवायला तयार आहे, बस. नितेश राणेंनी त्यांना आवाहन केलंय, मुंबईत कशाला, रत्नागिरी सिंधुदुर्गात या. तिकडच्या विनायक राऊतांची मुसक्या बांधण्याची तयारी सुरू आहे, काम जोरात सुरू आहे. इकडे आला तर विनायकऐवजी संजय अशी नाही तर तशी उचलबांगडी ही राऊतांची ठरलेलीच आहे. राऊत फिक्स आहे, पण विनायक नाही तर संजय, जो समोर येईल तो. उचलबांगडी राऊतांची. आता विनायक राऊतांचं सोडा, ते यापूर्वी विधानसभेला लढले, लोकसभेला लढले, पण संजय राऊतांनी कुठली निवडणूक लढवली यापूर्वीची? त्यांचं गाव अलिबागच्या ग्रामपंचायतीची. अवय संपादक महोदय कधी आमच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीला देखील उभे राहिलेले नाहीत. मग हे ईशान्य मुंबईतून खरंच निवडणूक लढवतील का, की सुक्का ढोस देत आहेत लोकांना भाजपवाल्यांना? मी येतोय बरं का, तयार राहा. मीडियात चर्चा घडवायची नवी स्ट्रॅटेजी राऊतांनी आत्मसात केलेली आहे, चांगलीच आत्मसात केलेली आहे. त्यानुसार त्यांनी ही नवी फुसकुली सोडली आहे. मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवतोय आणि तुम्ही सगळ्यांनी घाबरा बरं का. कोटक यांना मागच्या वेळेस मिळालेली 5.5 लाखांवरची मतं, त्यांनी राखलेलं 2.5 लाखांचं मताधिक्य, त्यातले 2 मतदारसंघातले शिवसेना आमदारांचे जे काही प्रयत्न असतील ते सोडून द्या, युतीसाठी केलेलं काम सोडून द्या, ते सगळं वगळलं तर यावेळेस नेमकी किती मतं कमी पडतील, किती मतांचा फरक कोटक यांना पडणार, याचा आधी गणित मांडा म्हणावं राऊतांना. कारण मागच्या वेळेसही शिवसेना या मतदारसंघात सोबत असूनही नसल्यागत वागत होती. मनोज कोटक पराभूत कसे होतील यासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात घालून ठेवले होते, पण किरीट सोमय्या यांनी मतदारसंघ पिंजून काढला. म्हणजे त्यांना उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांचा जो काही जनसंपर्क आहे, जी काही इमेज होती, त्याचा वापर करून त्यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला. मोदींना दुसऱ्या टर्मलाही पंतप्रधान बनवायचे हा इरादा त्यावेळेला जनसामान्यांमध्ये पसरलेला होता. त्याचा परिपाक म्हणजे मनोज कोटक यांच्यासारखे आणि त्यांच्यासह राज्यातले इतर उमेदवारी, ज्यात भाजपाचेच नाहीत तर 18 शिवसेनेचे खासदार सुद्धा सहज जिंकून आले होते महाराष्ट्रात. आता मात्र परिस्थिती बदललेली आहे. मोदी फॅक्टर हा सेनेच्या विरोधात असणार आहे. त्यामुळे संजय राऊत मीडियाला खाद्य मिळावं म्हणून जर बोलले असेल तर ठीक आहे एखाद्या वेळेस, पण प्रत्यक्षात निवडणूक लढवणं हे संजय राजाराम राऊत यांच्यासाठी वाटतं तेवढं सोपं नाही. मुळात संजय राऊत हे अतिशय चाणाक्ष आहेत. जी गणितं मी इथं बसून मांडली आहेत ती त्यांच्या राहत्या घराजवळच्या भागातली इक्वेशन्स आहेत, ती त्यांना माहीत नसतील. त्यांना माहीत नाही असं कोणता शहाणा म्हणेल? त्यांना चांगलं माहीत आहे. आपला राज्यसभेच्या निवडणुकीत होऊ घातलेला पराभव थोडक्यात टाळला हे सुद्धा त्यांना चांगलं ठाऊक आहे. ज्या राज्यसभा खासदारकीच्या जोरावर आता हुंदडायला मिळतंय, जी खासदारकी आपल्याला मिळाली आहे त्या खासदारकीच्या जोरावर ते जे काय आता जो रोप झाडत फिरतायत ना, ती खासदारकी फुकाफुकी अशी कोणाच्या सांगण्यावरून ते घालवणार नाहीत. मातोश्रीला सातत्यानं अडचणीत आणणारा संपादक खासदार शिवसेना नेता संजय राऊत यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करून कायमचा काटा काढायचा डाव मातोश्रीनेच तर आखलेला नाही ना, किंवा आखलाय की काय असाही संशय येतोय आता. पण अद्याप उद्धवजींनी आपला इरादा जाहीर केलेला नाही, स्पष्ट बोललेलं नाही, हे सुद्धा लक्षात येईल. म्हणजे राऊत लोकसभा लढवणार हा तुर्तास सुखा डोसच आहे. पण चुकून मागून यांना उभं केलंच तर प्रचारात धमाल येणार हे निश्चित. भाजपावाले झाडून सारे ईशान्य मुंबईत येतील आणि टिचकी मारून जातील. नितेश राणे त्यात आघाडीवर असतील हे सांगायला नको. शिंदे गटातले सगळेच आमदार, म्हणजे अगदी संजय शिरसाट जे काल बोलले ना, आमच्या मतांच्या जोरावर आजवर खासदार बनलाय,
आता उभा राहा म्हणावं कळेल 10 लाटे का भाव. खरंच 10 लाटे का भाव कळेल. राऊत लोकसभेला उभे राहिले की त्यांना 10 लाटे का भाव कळेल काय असं. आणि ते उभे राहिले की सगळीकडून एकच आवाज येणार आहे, अब आएगा मजा, अब आएगा मजा. या हवेत हातवारे करून तुम्ही जी काही सकाळची प्रातर्विधी करता ना, ती आणि निवडणूक लढवणं यात जमीन आसमानचा फरक आहे. तुम्हाला काय वाटतं, काय होईल? मला कमेंट्स करून नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतो, पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी 9. धन्यवाद, नमस्कार.